मंडळी नमस्कार, चॅनल एस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्वयंपाक म्हणजे फक्त रेसिपी नाही तर चव, परंपरा आणि प्रेमाचं सुंदर नातं आहे. मी आहे नेहा आणि आपण इथं बनवणार आहोत चविष्ट घरच्या घरी बनणाऱ्या सोप्या रेसिपीज. आणि आजच्या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत काही खास टिप्स आणि काही सिक्रेट्स. तर चला मग या स्वादिष्ट प्रवासाची सुरुवात करूया. व्यंजन विथ फ्युजन, चव देशी अंदाज विदेशी. तर मग आज आपल्या सोबत आहेत मी शेफ रोहन आणि माझी सहकारी माझी विद्यार्थिनी श्वेता. शेफ. मग आज आपण फर्स्ट रेसिपी कुठली बनवणार आहे? उपवासाचं थालीपीठ करतोय आणि त्या थालीपीठ साठी सर्वप्रथम आपण साहित्य बघूया. शेंगदाण्याचं कूट आपण घेतलेलं आहे, उकडलेला बटाटा या ठिकाणी आहे, भिजवलेले साबुदाणे आहेत, त्याचबरोबर उपवासाच्या भाजणीचं पीठ या ठिकाणी आहे. या भाजणीमध्ये आपण राजगिऱ्याचं पीठ, साबुदाण्याचं पीठ, त्याचबरोबर शिंगाड्याचं पीठ हे आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि पिठी साखर या ठिकाणी आहे. त्याचबरोबर इथे मिरचीचा ठेचा आपण घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर या ठिकाणी आहे, सेंदव मीठ आहे जे उपवासासाठी आपण यूज करणार आहोत, जिरं आहे आणि तेल आहे. चला तर आता आपण कृतीकडे वळूया. तर सर्वात प्रथम जे उकडलेले बटाटे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते कुस्करून त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट, त्याचबरोबर 2 चमचे भिजवलेले साबुदाणे, त्याचबरोबर आपल्याला हे जे उपवास भाजणी जे आपण बघितली आहे ते आपल्याला ऍड करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण बटाटे घेतोय. अशा प्रकारे बटाटे बारीक असे स्मूथ होईपर्यंत आपल्याला ते कुस्करून घ्यायचे आहेत. आपण आता शेंगदाण्याचा कूट यामध्ये ऍड करणार आहोत. एक साधारण 2 चमचे आपण कूट ऍड करणार आहोत. एक क्रिस्पीनेस त्या थालीपीठामध्ये आला पाहिजे ह्यासाठी आपण भिजवलेले साबुदाणे यूज करतोय. आता आपण उपवासाची भाजणीचं पीठ जे आहे हे आपण एक 4 चमचे त्यामध्ये ऍड करतोय. आता आपण ह्याच्यामध्ये खरडा ऍड करतोय. साधारण खरडा आपल्याला आपल्या चवीनुसार आपण हा यूज करू शकतो. कुणाला स्पायसी आवडेल तर तुम्ही एक्स्ट्रा पण यूज करू शकता. तर मी आता इथे 1 चमचा ऍड केलेला आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती आपण 1 चमचा ह्याच्यामध्ये ऍड करतोय. त्याचबरोबर आपण आता ह्याच्यामध्ये जिरं देखील ऍड करतोय. जिरं हे 1 टीस्पून आपण ऍड केलेलं आहे आणि थोडंसं चवीसाठी आपण पिठी साखर ही ह्याच्यामध्ये ऍड करतोय. त्याचबरोबर आपण सेंदव मीठ घेतलंय जे की उपवासाला खास वापरलं जातं. चवीनुसार मीठ. आपण तेल यूज करतोय. एक साधारण 2 चमचे आपण तेल त्यामध्ये ऍड करतोय आणि असा स्मूथ पीठ मळून घेतोय. जसे आपण कणिक घरामध्ये मळतो त्या पद्धतीचं आपण मळून घ्यायचं आहे स्मूथ. अगदी सगळे इंग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून ते बाइंड झाले पाहिजे या पद्धतीने आपण मिक्स करायचे आहेत. आता आपण पाणी ऍड करायचं आहे.
पीठ हे ऑलमोस्ट मळलं गेलेलं आहे छान पद्धतीने. आता त्याला थोडंसं तेल पण अप्लाय करायचं आहे. ओके, अशा प्रकारे हा आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि आता आपण थालीपीठ बनवायला घ्यायचं आहे. पण सर्वप्रथम तेल ऍड करतोय जेणेकरून तव्याला चिटकू नये थालीपीठ आपलं. तर अशा प्रकारे आपण घरामध्ये सुद्धा भाजणीचं थालीपीठ होतं, तांदळाच्या पिठाचं थालीपीठ होतं. त्याच पद्धतीने आपण उपवासाचं थालीपीठ हे आज याची रेसिपी बघतोय. युजली आपल्याला उपवास म्हटलं की खिचडी, साबुदाणा आणि भगर एवढंच माहिती आहे. सो त्या व्यतिरिक्त काहीतरी नवीन, काहीतरी रुचकर हे आपण ह्या रेसिपीतून दाखवतो. आणि याचे न्यूट्रिशन व्हॅल्यूज काय आहेत का? अगदी न्यूट्रिशन व्हॅल्यूज आहेत, कारण ह्याच्यामध्ये आपण भगर यूज केलेली आहे, शिंगाडा यूज केलेला आहे, ओके, साबुदाणा यूज केलेला आहे. त्याच्यामुळे अगदीच ह्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यूज ज्या आहेत. त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणा कूट यूज केलेला आहे, आपण सेंदव मीठ पण यामध्ये यूज केलेला आहे. जसं आपण युजली खिचडी खाल्ल्यावर जे आज बिंग शेफ म्हणून जे मला फीडबॅक्स येतात किंवा माझ्या फॅमिली मेंबर्सकडून पण मला असं सांगितलं जातं की थोडंसं जड झाल्यासारखं होतं खाल्ल्यावर किंवा ॲसिडिटी झाल्यासारखी होते. पण तेच जर तुम्ही अशा प्रकारचं थालीपीठ वगैरे बनवलं तर तुम्हाला अनइझी नाही फील होणार. ओके, म्हणजे ॲसिडिटी वगैरे काय होणार? ॲसिडिटी वगैरे काही होणार नाही. आपलं थालीपीठ आता थापून झालेलं आहे. आता आपण तवा पण आपला छानपैकी गरम झालेला आहे. आता आपण हे तव्यामध्ये टाकून घेऊया. पण असं खूप डेलिकेटली असं करायला पाहिजे सगळं. हो, ते अगदी डेलिकेट लीक केलं पाहिजे. डेडिकेशन, एकदम डेडिकेशन. मला वाटत होतं की जेवण बनवणं खूप सोपं असेल, पण आता कळतंय मला की किती असं कष्ट आहे, किती प्रेमानं करायला पाहिजे, कसं उचलायला पाहिजे, कसं ठेवायला पाहिजे. अगदी अगदी अगदी. थालीपीठ, भाजणीचं थालीपीठ हे डेलिकेट असल्यामुळं आपण साईडून हळू त्याला स्क्रीप करून घ्यायचं आहे जेणेकरून ते उचलण्यासाठी सोपं जाईल. त्याला पलटायचं कधी? एक साईड 3/4 कुक झाल्यानंतर मग दुसऱ्या साईडला. ते कसं कळणार? वरून आपल्याला हे जे पीठ आहे हे सॉलिड व्हायला लागतं. त्यावेळेस आपल्याला कळतं की त्याचा जो पृष्ठभाग आहे, ओके, हा शिजत आलेला आहे. मग आपण तो फ्लिप करायचा. माझं ते बघूनच भूक लागली आहे. वाव, नाईस. तर आता आपण टर्न केलेला आहे. त्याची एक साईड आहे ही 70% कुक झाली आहे. आता आपण दुसरी साईड कुक करून घ्यायची आहे छान प्रकारे. सगळ्यांना नाही जमणार आहे असं मस्त फ्लिप करायचं. नाही घरी जर असा ट्राय केला तर कदाचित वरती जाऊन आई चिटकेल. वरती जाऊन चिटकेल आणि आई पुन्हा किचन मध्ये एंट्री देणार. Once more. ये. तर असं देखील आपण फ्लिप करू शकतो, पण त्याला थोडासा प्रोफेशनल टच पाहिजे आणि एक्सपिरियन्स पाहिजे. नाहीतर कळलं तर ते वरती जाऊन चिटकलंय. आणि एक्झॅक्टली. सर, तुम्हाला किती एक्सपिरियन्स आहे सगळ्या गोष्टीचा? एक्सपिरियन्स मी ऍक्च्युली हे प्रोफेशन चूज करण्यामागे कारण की मला प्रचंड कुकिंगची आवड आहे आणि हे प्रोफेशन निवडण्यामागचं कारण हे एक होतं की ज्यावेळेस मी नुकता 12वी पास झाल्यानंतर माझे रिलेटिव्ह, माझे कझन्स असतील
सगळ्यांचं प्रोफेशन डॉक्टर, इंजिनियर्स असं एक पारंपरिक सेट असायचं की सायन्स झाल्यानंतर कुठल्या साईडला जायचं तर डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं. कॉमर्स साईडला गेल्यानंतर कुठे जायचं तर अकाउंटिंग असेल, CA असेल. हे लिमिटेड ऑप्शन होते. तर मी असं ठरवलं की मी ज्यावेळेस 7वीला असताना असं ठरवलेलं की नाही, मला हॉटेल मॅनेजमेंटच करायचं आहे आणि काहीतरी हटके आपल्याला क्षेत्र निवडायचं आहे. 7वीत असताना? मी 7वीला असताना. आता आपण हे जे केलं आपण ते कशासोबत खायचं? हे ऍक्च्युली तुम्ही दह्यासोबत ही खाऊ शकता. घरामध्ये आपल्या जर शेंगदाण्याची चटणी असेल त्याच्याबरोबर ही खूप सुंदर त्याची टेस्ट लागते. चला तर आपण टेस्ट करूया. असं वास तरी छान मस्त असं यायला लागलाय. क्रिस्पीनेस फील व्हायला लागलं मला. थँक्यू सो मच. हे नुसतं चांगलं लागलं. सर आता मी एवढं तिखट खाल्लंय ना, काहीतरी गोड असं आणि काहीतरी हटके हवं. नक्कीच जी स्वीट रेसिपी बघणार आहोत त्यामध्ये आपण खजूर आणि कच्च्या रताळ्याची खीर हे एक फ्युजन आहे आणि ही आपण या ठिकाणी याची रेसिपी बघणार आहोत कशा प्रकारे आपण बनवायची आहे. सर्वप्रथम आपण कृती बघूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे किसलेला रताळ, ड्रायफ्रुट्सचे काफ, खजूर इथे आहेत हे सीडलेस आहेत, ते मिक्सीमध्ये आपण त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. इथे किशमिश आहेत, ह्याच्यामध्ये आपण रिच केसर आहे, सॅफ्रॉन, भिजवलेले साबुदाणे आहेत, साजूक तूप आहे, दूध घेतलेलं आहे आपण, इथे कार्डामन पावडर घेतलेली आहे, वेलची पावडर, ओके, आणि साखर या ठिकाणी आपण घेतलेली आहे. वेलची पावडर का केला आपण असं त्याला असं कुटून पण घेऊ शकतो ना? कुटून पण घेऊ शकतो आपण, पण आपल्याला थोडीशी स्मूथ कन्सिस्टन्सी पावडर जर हवी असेल तर आपण जे कुटतो खलबत्त्यामध्ये ते आपलं फाईन होत नाही. आणि हे दूध बॉइल्ड आहे, कच्चं आहे? नाही, हे कच्चं आहे. आपण ते इथे सगळे प्रोसेस आपण बघणार आहोत. हे दूध कच्चं आपण घेतलेलं आहे. चला तर सुरू करूया. माझ्यासोबत माझे विद्यार्थिनी आहे गायत्री जैन. 2 चमचे तूप घ्यायचं आहे आणि तूप हे छानसं आपलं पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूटचे काफ घेतलेले आहेत ते आपल्याला रोस्ट करून सर्वप्रथम घ्यायचे आहेत. आता आपण हे जे काफ आहे, ओके, हे आपले झालेले आहेत, हे आपण बाजूला काढून घेतो. त्यानंतर पुन्हा एकदा आपण 2 चमचे यामध्ये तूप ऍड करायचं आहे. आता यामध्ये आपण स्वीट पटॅटो म्हणजेच रताळ्याचा खीस जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. त्याला त्याची स्किन पील केली आहे, ओके, म्हणजे त्याला सोललेलं आहे आणि आपण ते आपल्या घरामध्ये किशणी असते ना, तर त्या किशणीमध्ये त्याला ग्रेट केलेलं आहे. आणि किती रताळ असतील अंदाज? अंदाजे ही 2 रताळी आहेत, मीडियम साईजची 2 रताळी आहेत. आजकाल ओपन मार्केटमध्ये किंवा इवन स्टार बाजारमध्ये ही इझिली अवेलेबल होतात. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण दूध ऍड करतोय. किती दूध घेतलं आपण? हे आपण 2 कप दूध घेतलेलं आहे. जेवढी साखर तेवढं दूध? हो, जसं तुम्हाला स्वीटनेस आवडेल त्या पद्धती, कारण आपण साखर पण यूज करतोय त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खजूर पण यूज करतोय, त्याच्यामुळं तुम्हाला, कारण प्रत्येकाचे टेस्ट बड्स हे वेगळे आहे. आता ह्याच्यामध्ये आपण साखर 2 चमचे ऍड करतोय. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये खजूर पेस्ट ऍड करतोय.
साधारण 1-1.5 चमचा खजूर पेस्ट ऍड करायची आहे. याच्यामध्ये किशमिश पण ऍड करायचे आहे. कार्डामन पावडर, वेलची पूड पण आपल्याला यामध्ये ऍड करायची आहे. ओके, लास्ट. पण सर असं म्हणतात की मुलींना कुकिंग यालाच पाहिजे, पण आपण जेव्हा बघतो रेस्टॉरंट्स आणि मोठ्या मोठ्या ठिकाणी तर मोस्टली मेलच शेफ असतात. ऍक्च्युली हा जो कॉन्सेप्ट आहे की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये थोडंसं हार्ड काम असतं. ओके, तर मेल लोकांना त्या गोष्टी किंवा त्या प्रोफेशनमध्ये सर्व्हाइव्ह करणं हे सोपं जातं फिमेल्सपेक्षा. त्याच्यामुळे आपण जर भारतामध्ये बघाल किंवा आपल्या कोल्हापूर मध्ये बघाल तर आपल्याला हे मेल, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे मेल ही जास्त दिसतं, हेवी वर्क असतं. तर ऑलमोस्ट आपली खीर या ठिकाणी रेडी होत आहे. ओके, एक ह्याला उखळी आली की आपण यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स ऍड करणार आहोत आणि सॅफ्रॉन त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. किती वेळ लागेल तरी पण हे खीर पूर्ण तयार व्हायला? एक 10 मिनिटात आपली खीर जी आहे ही तयार होईल. आणि एकच यामध्ये तुम्ही बास होईल का? सॉरी, एकच उकळी? हो, एकच उकळी बास होईल, कारण आपण जे कच्चं रताळं आहे जे किसून घेतलेलं आहे ते आपण ऑलरेडी तुपामध्ये छान भाजून घेतलेलं आहे. पण जर समजा कधी कधी चुकून 2 उकळे जर झाले आणि जर जास्त वेळ आपण हे ठेवलं तर थोडं फुटण्याचे चान्सेस असतात, दूध फाटण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे आपण 1 उकळी आल्यानंतर हे बंद करणार आहोत. तर ऑलमोस्ट आपली खीर रेडी झाली. आता फायनल फक्त आपण 1 चमचा यामध्ये भिजवलेले साबुदाणे ऍड करतोय. आता मी करते ट्राय. गरम तर फारच आहे. ह्याच्यामध्ये खजूर, रताळ, घीचं तर फ्लेवर एवढं छान यायला लागलं ना, म्हणजे हे एवढं पौष्टिक असून एवढं टेस्टी असणार वाटलं नव्हतं कधी. थँक्यू सो मच मॅम. तर ही खीर तर मी खाल्ली, तर तुम्ही हे ट्राय करणार नक्की, पण जरासं विचारपूर्वक करा आणि जरासं एकदम लक्ष देऊन करा. कसं आहे ना, तुम्ही हे बनवणार, ते दूध आणि खजूर मिक्स झाला की ते फाटू पण शकतो. जरासं काळजी घेऊन करा. आणि सरांनी आपल्याला टिप्स दिलेलेच आहेत. आता आपण तर उपवासाच्या गोष्टी सगळ्या बघितलेल्या आहेत. आता येतोय व्हॅलेंटाईन्स डे. आता तुम्ही विचार करत असशील की आता आपण काय द्यायचं. सो बेटर आणि बेस्ट ऑप्शन असा आहे की स्वतः आपण कुक करायचं आणि त्यांना द्यायचं. तर आपण आता जाणून घेऊया शेफ रोहन कडून की ते आपल्याला कुठल्या कुठल्या रेसिपी सांगणार आहेत. नमस्कार, मी शेफ रोहन. आता आपण 3 गोष्टी बघणार आहोत. त्यातला पहिली गोष्ट आहे चॉकलेट स्ट्रॉबेरी. दुसऱ्यानंतर आपण बघणार आहोत रेड वेल्वेट कुकीज. तिसऱ्यांदा आपण बघणार आहोत रेड वेल्वेट केक. आता आपण बघणार आहोत सगळ्यांचं फेवरेट म्हणजे केक. ओके, सो आता आपण बनवूया रेड वेल्वेट केक, जो सगळ्यांना आवडतो आणि सगळ्यांचं एक आकर्षण असलेला तो केक आहे. म्हणजे सगळ्यांना त्याच्याबद्दल टेम्पटेशन आहे की बाबा रेड वेल्वेट केक कसा बनवतात किंवा काय करतात. सो आपण इझी वेनी कसं बनवता येईल हे आपण आता बघूया. ओके, व्हेज केक. हो, व्हेज आहे, व्हेज. सो सेम ॲज मगाशी आपण पहिल्यांदा ड्राय इन्ग्रेडियंट एकत्र करून घेऊया. त्याच्यासाठी लागणारा हा आपला 1 कप फ्लावर आहे, मैदा ज्याला आपण म्हणतो. ओके,
त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आपण हाफ कप पावडर शुगर आहे ही, म्हणजे पिठी साखर आपण ज्याला म्हणतो. ओके, हाफ कप पावडर शुगर झालेली आहे. त्याच्यानंतर 2 टेबलस्पून आपल्याला कोको पावडर आहे. सो कोको पावडर झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये ऍड करूया सोडा. ओके, हा 1/4 टीस्पून सोडा आहे. ओके, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत हाफ टीस्पून बेकिंग पावडर. त्याच्यानंतर पिंच ऑफ सॉल्ट, आपण मगाशी जसं हे केलं तसं आपण त्याच्यामध्ये अगदी थोडंसं सॉल्ट ऍड करणार आहोत. ओके, सो आता आपण हे काय करूया, मिक्स करून घेऊया व्यवस्थित. मगाशी जसं आपण ते मिक्स करून घेतलेलं व्यवस्थित त्याला मिक्स झालं पाहिजे, तो बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. तरी पण हा केकचं प्रोसेस किती वेळ? ह्या स्पॉन्ज साठी साधारण एक आपल्याला आता बेकिंग साठी लागणार एक 22 ते 25 मिनिटं आणि ह्या प्रोसिजर साठी अगदीच एक 10 ते 12 मिनिटं. ओके, सो आपले आता ड्राय इन्ग्रेडियंट मिक्स झाले. सो आपण आता काय करूया, वेट इन्ग्रेडियंट्स आपले जे आहेत ते मिक्स करूया. सो ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पहिल्यांदा आपण ते 1 कप आपल्याला घेतलेलं हे आहे बटर मिल्क आहे. ओके, ताक ज्याला आपण म्हणतो ते ताक आहे. ओके, त्याच्यानंतर हे 1/4 कप आपण ऑइल घेतलेलं आहे, ते ऑइल आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता ते दिसत नाहीये पण ह्याच्यामध्ये ना व्हिनेगर आहे हे. ओके, सो हे 1 टीस्पून व्हिनेगर आहे. सो हे सुद्धा त्याच्यामध्येच आपल्याला मिक्स करायचं आहे. सो हे व्हिनेगर झालं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तो व्हॅनिला इसेन्स. ओके, सो साधारण हा आपण एक मगाशी जसं 7 ते 8 ड्रॉप होईल एवढं ओके ऍड करायचं आणि आता ह्याला मिक्स करायचं. आणि तो कलर कधी ऍड हो, पहिल्यांदा ते आता हे जे इन्ग्रेडियंट घातलेले आहेत हे पहिला मिक्स होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा ते मिक्स करून घ्यायचं आणि मग तो कलर ऍड करायचा. ओके, मग ते ऑइल आणि ताक मिक्स. हा, तेच तर आता हे आहे की ते मिक्स व्यवस्थित झालं पाहिजे. तर त्याला एक साधारण 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं त्या. ओके, सो आता तुम्ही बघाल तर हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. सो आता ऑइल आणि ताक हे मिक्स झाले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे हा रेड फूड कलर. तुम्ही जर बघाल तर त्याचा कलर आता एकदम छान असा आलेला आहे, सुंदर. सो आता जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आता हे आपल्याला स्पून बाय स्पून आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. ओके, ओके, सो आता हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तुम्ही कलर पण बघाल त्याला रेडिश असा तो आलेला आहे कलर. ओके, आता आपण ऑलरेडी हे एक 6 इंचाचा टिन आहे, तर त्याला आपण ऑइल लावून बटर पेपर खाली पण आणि साईडनी पण बटर पेपर लावून घेतलं आहे. आता हे सगळं बॅटर आपण ह्याच्यामध्ये हे करून आपण जे प्रीहीट केलेलं ओव्हन आहे त्याला आपण ते टाकूया. आणि आता हे आपण बेकिंगला टाकूया. मी ह्याच्यासाठी ओव्हन प्रीहीट केलेला होता 160 वर आणि त्याला आता मी जवळजवळ 22 मिनिटं त्याला आपल्याला बेकिंगसाठी लागणार आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, सो आपण केक बेकिंग होतोय तोपर्यंत आपण ही क्रीम व्हिप करून घेतलेली. आता ही क्रीम जनरली बेकरी शॉप मध्ये इझिली तुम्हाला अवेलेबल आहे, व्हिपिंग क्रीम. ओके, असं जर मला एक केक बनवायचा असेल घरी आणि छोटासा असू दे, हाफ केजीचा केक समजूया, बरं, मग आपल्याला ही व्हिप क्रीम म्हणजे किती वापरायला पाहिजे? साधारण आपल्याला हे एक केक साठी आपल्याला साधारण 200 ग्रॅम ते 210 ग्रॅम जे लिक्विड क्रीम आहे ते इनफ होऊन जातं. आय थिंक सर ते झालं. हो, ते झालेलं आहे रेडी. सो आपण आता ह्याला साईडला ठेवूया. ओके, सो त्याचा कलर एकदम रेड जो आपल्याला पाहिजे, रेड वेल्वेटचा कलर,
सो तो आता ऑलरेडी आलेला आहे. सो आता ह्या केकला आपल्याला साधारण एक तासभर तरी व्यवस्थित थंड होणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, जर तासभर थंड व्यवस्थित नाही केला, तुम्ही गरम ह्याच्यामध्ये जर केक केला ना, ती जी क्रीम आहे ती मेल्ट होऊन परत बाहेर निघते आणि केक तुमचा चांगला लागणार नाही. सो आता हा बऱ्यापैकी चांगला छान थंड झालेला आहे. सो आता आपण ह्याला बाहेर काढून घेऊया. सो बाहेर काढताना काही, कारण की ऑलरेडी आपण त्याला बेकिंग तो जो बटर पेपर आहे तो लावलेला आहे, त्याच्यामुळे तो इझिली आपल्याला कुठलंही काय असं फार त्याला हे करताय किंवा नाईफनी काय आपल्याला हे करावं लागतंय असं अजिबात नाही. सो आता हा आपण ह्याला कट करूया. ह्याला आपण 3 ह्याच्यामध्ये कट करणार आहोत. ओके, सो म्हणजे आपल्याला क्रीम लावायला सोपं पडलं पाहिजे म्हणून. सो हे आता माझ्याकडे काय झालेलं आहे, 3 पार्ट तुम्ही जर बघत असाल तर हा बेसचा पार्ट, हा मधला आणि हा टॉप वाला आहे. ओके, सो आता हे आपल्याकडे शुगर सिरप आहे. शुगर सिरप म्हणजे सिंपल शुगर सिरप आहे. मी थोडं अर्धा कप पाणी घेतलं आणि त्याच्यात 2 चमचे साखर घातलेली आहे. ओके, ह्याच्यात खूप जास्त साखर सुद्धा घालू नका, नाही तर मग तुमच्या केकची टेस्ट निघून जाणार. साधारण फक्त त्याला एक हलकंसं पाहिजे म्हणून. ओके, सो ह्याला मी आता काय करणार आहे, त्याला सोक करणार आहे ह्या वॉटरमध्ये. हे काय झालेलं आहे, ह्याला पूर्णपणे शुगर म्हणजे ओळखायचं कसं, तर तुम्ही हात प्रेस केल्यानंतर तुमच्या हाताला ओलं लागलं पाहिजे इथपर्यंत ते तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. सो आता काय करूया आपण, ह्याच्यामध्ये ही जी क्रीम केलेली आहे ह्याच्यातली थोडीशी क्रीम आपण काय करूया ह्याच्यावर लावून घेऊया. ओके, सो आता तुम्ही जर म्हणाल की आता हे सगळ्यांना येईल का, तर नाही. हा थोडासा जरा स्किल वाला पार्ट येतो. ओके, सो हा आता माझ्या 15 वर्षाच्या अनुभवाने आता मी हे करू शकतो पटकन, पण इझिली कोणाला हे करता येत नाही. ओके, आणि किती क्रीम वापरायची हे कसं कळणार? साधारण एक आपण जे क्रीम केलेली आहे, आता हा मला अंदाज आहे, हा माझा एक्सपिरियन्स सांगतो, पण तुम्हाला जर तर जेव्हा तुम्ही पहिल्या वेळी करताय, हे जे क्रीम आहेत ह्या क्रीमच्या आता आपण जी 210 ग्रॅम क्रीम घेतलेली आहे त्या 210 ग्रॅमचे तुम्ही 4 पार्ट करा. सो आता सर्वात महत्वाचा पार्ट येतो की आता हा माझा मधला आहे आणि हा टॉप वरचा आहे. सो आता मला हा काय करायचा आहे, हा जो टॉप वाला आहे, टॉप वरचा पार्ट आहे तो मी मधी ह्याच्यामध्ये टाकणार, जेणेकरून काय होईल की बाबा तो जो वरचा टॉप वाला पार्ट आहे तो इझिली काय होतो, सॉफ्ट होतो. क्रीम आणि त्या वॉटर आपण जे सोल्युशन वापरतो त्याच्यासाठी शुगर सिरप, त्याच्याने तो इझिली हे होऊन जातो. सो आता परत मी हा ठेवलेला पार्ट, आता परत ह्याच्यावर मी काय करणार आहे, शुगर सिरप. सो आता परत हा क्रीमचा पार्ट थोडासा, हा आता माझा दुसरा पार्ट लावून झाला. सो आता माझा तिसरा. सो परत आता तिसरा ह्याला आपल्याला काय करायचं आहे, शुगर सिरप. व्यवस्थित आता तुम्ही त्याला क्रीम लावलंय मी. आता ह्याला क्रीम लावल्यानंतर सुद्धा मी काय केलेलं आहे, एक 15 ते 20 मिनिटासाठी त्याला मी जरा फ्रीझरमध्ये ठेवलं 15 ते 20 मिनिटासाठी, कारण की ती वरची क्रीम सुद्धा जरा थोडीशी सेट झाली पाहिजे. तर 15 मिनिटं झालेली आहेत आपली ऑलरेडी. ते ठेवून काय केक क्रम्ब म्हणू शकतो ह्याला. ओके, सो तो कलर त्याचा फार छान असल्यामुळे मी त्याचा तो ठेवलेला होता. सो आता आपण काय करायचंय, ह्याला साईडला ते फक्त आता आपण चिकटवायचं आहे. थँक्यू सो मच सर की तुम्ही थँक्यू सो मच. एवढं सुंदर आणि टेस्टी रेसिपीज व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल साठी तुम्ही आम्हाला सांगितलं. थँक्यू. आता तुम्ही आजच्या एपिसोडमध्ये इतके रेसिपीज बघितले, मला माहिती आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करणार आहे. ओरडा पण तुम्हाला तेवढाच बसणार आहे, पण तुमचं काय एक्सपिरियन्स आहे, काय प्रॉब्लेम्स आले, कसं काय तुम्ही बनवला, कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. आणि रेसिपीज डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी मेन्शन केलेल्या असणार आहेत. धन्यवाद.
स्वयंपाक म्हणजे फक्त रेसिपी तर नाही. एकत्र येतात त्यावेळेस ते काय करतं, दुधाला फोडतं. जरा रिस्की आहे रिस्की आहे, पण आपण